कथा सांगण्याची गोष्ट. लेखक प्रणव सखदेव. गोष्ट सांगणं खरंच अवघड काम. मी जाम डिस्टर्ब झालोय. कशी सांगायची गोष्ट? माझी बायको 2 दिवसांपूर्वी एकदम व्हायलेंट झाली. अचानकच. मी बाहेर हॉलमध्ये बसलो होतो आणि ती किचनमध्ये काम करत होती. तेवढ्यात ती ओरडली, मारून टाकीन तुला, आय विल किल यू. मी काय झाले ते पाहायला आत गेलो तर बायकोच्या अंगावर रक्त, हातात ब्रेड कापायचा मोठा सुरा आणि ओट्यावर रक्ताचं थार होतं. बायकोने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात राग, संताप आणि चीड होती. तिने सुरा घट्ट आवळला होता. तिच्या मोकळ्या केसांवर, चेहऱ्यावर आणि छातीवर ताज्या रक्ताचे डाग दिसत होते. काय करावं ते मला 2 मिनिटं सुचलंच नाही. तिच्या हातात सुरा होता आणि पुढचा नंबर आपलाही असू शकतो असा विचार करून तिचा अंदाज घेत मी विचारलं, मन्या, अगं काय झालं? तू नीट आहेस ना? मी तिला प्रेमाने मन्या म्हणायचो. मन्याने अपेक्षित परिणाम झाला असावा, कारण तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो करुण रडवेला झाला. काही क्षणांतच तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी व्हायला लागलं. मी तिच्या जवळ गेलो. पहिल्यांदा तिच्या हाताची पकड सैल करत तिच्या नकळत हातातला सुरा काढून घेतला. पण सुरा हातात घेतल्यावर माझ्याच मनातून काहीतरी उफाळून येत असावं असं मला वाटलं. हा सुरा सपासप वार करण्याची खुमखुमी माझ्यात इंजेक्ट करतो आहे, किंवा ती माझ्यात आहेच, फक्त तो ती उद्दीपित करतोय की काय असं वाटलं. आता नंबर कोणाचा असा विचार मनात येत होता. पण बायकोने माझ्या छातीवर डोकं ठेवलं आणि ती रडू लागली. माझा विचार मागे पडला. मला मारायचं होतं त्याला, मी मारलं त्याला. ती मला सारखं हेच सांगत होती. तेव्हाच मी ठरवलं की हिला सध्या तरी घरी ठेवणं ठीक नाही. आज कबुतरावरच भागले, पण यानंतर काही विपरीत झालं तर मात्र निस्तरणं कठीण जाईल. माझी बायको घरी एकटीच असायची. घरातूनच फ्रीलान्स भाषांतराची कामं करायची. पण तेच काम करून कंटाळा आल्याने गेल्या काही दिवसांपासून तिने कामं बंद केली होती. पण अशी व्हायलेंट ती कधीच झाली नव्हती. नक्कीच काहीतरी बिनसलं होतं. मी तिचा चेहरा धुवून तिचे कपडे बदलले. बेडरूम मध्ये तिला झोपवलं. तिला सवयच होती, काहीतरी नको असलेलं किंवा भयंकर घडलं की तिला झोप यायला लागायची. तिचा मेंदू सेल्फ डिफेन्ससाठी स्वतःला मिटवून घ्यायचा. ती झोपी गेल्यावर मी ताबडतोब एका केअर सेंटरला फोन केला. घडला प्रकार सांगितला. तिला घरी ठेवणं कसं धोक्याचं आहे हेही सांगितलं. तेव्हा तिथल्या मानसशास्त्रज्ञ बाई म्हणाल्या की 2-3 दिवस ऑब्झर्वेशन खाली ठेवून मग पाहूया. बायको एकटीच असताना तिने काही भलतसलत केलं म्हणजे? काल रात्री मला केअर सेंटर मधल्या मानसशास्त्रज्ञ बाईंचा फोन आला. त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं. मी रोज संध्याकाळी बायकोला भेटायला जातच होतो. ती अधिकच करुण आणि निस्तेज दिसत होती. त्याबद्दल मी बाईंना विचारलं देखील होतं. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, आम्ही त्याचाच अभ्यास करतोय. लवकरच मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते. ठरलेल्या वेळी मी गेल्यावर बाईंनी मला एका खोलीत नेलं. त्यांनी लॅपटॉपवरच्या काही व्हिडिओ फाईल्स सुरू केल्या. स्पीकर्सचा आवाज थोडा मोठा केला. काही सेकंदात व्हिडिओ सुरू झाला. त्यात माझी बायको होती. पॉज करत बाई म्हणाल्या, आम्ही तुमच्या मिसेसला वेळोवेळी त्यांच्या कलाकलाने प्रश्न विचारले. त्याची त्यांनी दिलेली उत्तरं एकत्र करून हा व्हिडिओ तयार केला आहे. आपण तो पाहूया आणि मग त्यावर बोलूया. प्लेवर क्लिक केल्यावर व्हिडिओ सुरू झाला. बायको घाबरलेली आणि रडवेली झालेली दिसत होती. आपलं म्हणणं नेमकं मांडता यावं यासाठी ती शब्द शोधत असावी असं वाटत होतं. एकीकडे तिची काळजी आणि दुसरीकडे उत्सुकता, अशा विचित्र मनस्थितीत माझं मन सापडलं. किती कटकट करायचं ते. मी काहीही काम करत असले की अंगाशी यायचं, सारखं जवळजवळ घोटाळायचं, काही कामही करू द्यायचं नाही. मला कंटाळा आला होता त्याचा, माझी बायको बोलत होती. खरं तर सुरुवातीला मी आणि माझा नवरा आम्ही मूल हवं की नको या पेचात पडलो होतो. त्याला अनेक कारणं होती. मूल जन्माला घातल्यावर त्याची येणारी जबाबदारी म्हणजे त्याला सांभाळणं वगैरे एवढंच नाही, तर त्यासाठी आर्थिक तरतुदी करणं, शाळा कॉलेजच्या फिया भरणं असल्या गोष्टीही त्यात असणार होत्या. आम्ही ठरवलं की मूल घातलंच जन्माला तर त्याचा नीट सांभाळ करायचा. पाण्यात पडलं की पोहता येतच
असा आमचा दृष्टिकोन नव्हता. मूल हवं की नको असं करण्यातच काही वर्ष गेली. इतकी वर्ष होऊनही मूल होत नसलेल्या जोडप्याला किती प्रेशर सहन करावं लागतं. सगळेजण म्हणजे माझे आई बाबा, त्याचे आई बाबा, आत्या, काका म्हणत होते, काय मग गुड न्यूज कधी? आम्ही म्हणायचोय की पाहू, विचार चालू आहे. विचार कसला करता आता, कृती करा. अहो आता झाली की इतकी वर्ष लग्नाला, बास झालं प्लॅनिंग बिनिंग. आमच्या वेळी असलं काय नव्हतं बाबा. एकदा झालं मूल की करतात सगळे आपोआपच, त्यात काय एवढं विचार करण्यासारखं. एकदा त्याची आई मला म्हणाली होती, आम्हाला मूल नको होतं असं नव्हतं, पण त्याबाबतचे सामाजिक, मानसिक आणि आर्थिक प्रश्न पाहून सध्या तरी नको असा निर्णय आम्ही घेतला होता. नवरा म्हणायचा, एक मूल जगात आलं की मग त्यासाठी सगळ्या व्यवस्था आल्या, म्हणजे पेट्रोल, खाणं पिणं, शिक्षण आलं, जगाची लोकसंख्या वाढणार, परत त्याच्या मानसिक गरजा वेगळ्याच. पण मूल ही आमची भावनिक गरज असल्याचं आम्हाला कळत होतं. या हो नकोच्या दोलायमान स्थितीत खूप राडारड करायचे मी. नवरा टूरवर असला की एकटीच पडायचे, कारण सोबतीला कोणीच नसायचं. मग कोणीतरी हवं असं मला सतत वाटायचं. दरम्यान माझं वय वाढत होतं, तसतशी प्रेग्नन्सीमध्ये येणारी कॉम्प्लिकेशन्स देखील वाढण्याची शक्यता होती. कदाचित मूल व्हायलाही काही प्रॉब्लेम्स आले असते. दिस कुड बी द लास्ट चान्स असा विचार आम्ही केला. मूल हवं, जे होईल ते होईल असं आम्ही ठरवलं. मला तो दिवस अजूनही आठवतो. कंडोम, गोळ्या असे सगळे कॉन्ट्रासेप्टिव्स आम्ही बंद केले. त्या दिवशी सेक्स केल्यानंतर काय छान वाटलं, अगदी अर्थपूर्ण. आता सेक्सच्या कृतीला काहीतरी ध्येय, उद्दिष्ट होतं. काय छान दिवस होता तो, जेव्हा मला कळलं की माझ्या पोटात एक जीव वाढतोय. एक शुक्राणू माझ्यात गेला आणि त्यापासून एक पेशी तयार झाली, सतत वाढणारी. त्यातून हात, पाय, मेंदू असे अवयव विकसित होण्याची क्षमता असलेली. छान फिलिंग होतं ते. ही गोष्ट सांगितल्यावर नवराही खूप खुश झाला. म्हणाला, अखेर माझ्यातले XY नुसतेच कंडोम मध्ये वाया गेले नाहीत तर. आज आपण कुठेतरी डिनरला जाऊ बघ मस्त. खूप आनंद झाला होता आम्हाला. आमच्या दोघांचा मिळून तयार झालेला एक जीव माझ्या पोटात वाढत होता. पाऊस पडल्यावर मातीतून कसे ते दोन हिरवे हात बाहेर येतात, तसंच माझ्याही पोटात होतंय असं मला वाटायचं. उचंबळून यायचं. आम्हा दोघांचेही आई बाबा तर काय वाट पाहतच होते. डिंकाचे लाडू काय, अळीवाचे लाडू काय, बदामाचा शिरा काय, काही ना काही माझ्यासाठी घरी येऊ लागलं. या एका गोष्टीने घरातलं वातावरण बदललं. पण मला छान वाटायचं कारण वेगळंच होतं. ते म्हणजे एकाएकी सगळ्यांनी मला महत्त्व द्यायला सुरुवात केली होती. नवरा माझे इतके लाड करायचा. तो बिचारा माझे डोहाळे पुरवायला रात्री अपरात्रीही उठून बाहेर जायचा. रोज घरी आल्यावर तो माझी चौकशी करायचा. मग पोटावर हात ठेवून आतल्या बाळाशी बोलायचा. मी त्याला म्हणायचे, अरे त्याला काय कळणार आहे? तर तो म्हणायचा, मी पाहिले डिस्कव्हरीवर, पोटात असताना बाळांना आवाज ऐकू येतात. त्यांनी असा रिसर्च केलाय. टेस्ट चेकअपसाठीही तो सोबतच यायचा. सगळं नीट चाललं होतं. कोणीतरी आपल्यासाठी इतकं करतंय म्हणून मला खूप छान वाटायचं. अखेर मला पेन्स सुरू झाले. आई घरी होतीच. ते दुखणं, बाप रे, आठवलं ना तरी अंगावर काटा येतो. तेव्हा असं वाटलं, कुठून आई होण्याचा निर्णय घेतला. कंबर, पोट, ओटीपोट भयंकर दुखत होतं. कुणीतरी आतून जोरात ठुशा मारतंय असं वाटत होतं. तसे मी आईला म्हणाले, तर आई म्हणाली, अगं बाई आहेस ना, मग एवढं सहन करायला नको. तुझा जन्मच झाला यासाठी, काही नाही होत. डिलिव्हरी नॉर्मल झाली आणि मला मुलगा झाला. तो मांसाचा गोळा बाहेर आला आणि मी सुटले. शाळा सुटली, पाटी फुटली. काही सेकंदातच त्याचं ते पहिलं कोवळं रडणं सुरू झालं. जणू मी माझे पेन्स त्याला दिले. जणू तो म्हणत असावा,
कशाला आणलंस मला या जगात? आता जगावं लागेल. मला असं काहीतरी अधूनमधून वाटायचंच. त्यानंतर मला ग्लानी आली. जागी झाले तेव्हा मला कोणीतरी बाळ आणून दाखवलं. म्हणाले, मुलगा झालाय, अगदी सुदृढ. माझ्या छातीशी दिलं त्याला. तेव्हा काहीतरी विजेसारखं सरसरून गेलं अंगातून. सुखद काहीतरी आपलं, म्हणजे आपल्यातूनच निर्माण झालेलं, आपल्या समोर, आपल्या कुशीत. तो दूध पिऊ लागला तेव्हा मला इतकं नवल वाटलं. याआधी जेव्हा पहिल्यांदा माझे संबंध आले होते तेव्हाही तो पुरुष असंच स्तनांशी लुचला होता. त्यानंतर नवऱ्यानेही तसंच केलं होतं. आणि आता हा. डोळे बंद करून तो लालबुंद कोवळा करकरीत जीव चुटचुट दूध पीत होता. काय छान फिलिंग होतं ते. ते सेक्शुअल होतं का आईपणाचं होतं का आणखी कसलं ते नेमकं सांगता येणार नाही. पण छान वाटत होतं हे खरं. इतके महिने जे सगळं काही चाललं होतं त्याचं सार्थक झाल्यासारखं, शांत, समाधानी. आमच्या दोघांचा एक छोटासा जीव कलाकलाने मोठा होत जाणारा आणि पुन्हा कदाचित एका नव्या जीवाला जन्म घालणारा. त्याच्यासाठी नवऱ्याने बरीच खेळणी देखील आणली होती. आम्ही त्याला गोष्टी सांगायचो, चित्रांची पुस्तकं दाखवायचो. त्याला 6व्या-7व्या महिन्यातच त्यातली चित्र ओळखता येऊ लागली होती. सगळं छान चाललं होतं. आणि एके दिवशी नवऱ्याला प्रमोशन मिळालं. बातमी आनंदाची असली तरी त्याला त्यासाठी सिंगापूरला जावं लागणार होतं. किमान 1 वर्ष तरी त्याला तिथे काढावं लागणार होतं. त्यानंतर भारतात नक्की बदली करू असं कंपनीने आश्वासन दिलं होतं. मला सिंगापूरला, तेही आमच्या मुलाला घेऊन, अजिबात जायचं नव्हतं. त्याला बरीच कारणं होती. एकतर केवळ 1 वर्षासाठी तिथे शिफ्ट व्हायचं हा पर्याय मला फारसा पटला नाही. त्यात पूर्णतः नव्या वातावरणात मला इतक्या लहान मुलाला वाढवायचं नव्हतं. नवऱ्याला मात्र आम्ही हवे होतो. तो म्हणाला, मी तुम्हा दोघांना टाकून कसं जाऊ? आत्ता तर मी आपल्या बाळाच्या सोबत हवंच. यावर बरीच चर्चा, वादविवाद झाले, रडारडही झाली. पण शेवटी शांतपणे निर्णय घ्यावा लागला. ही संधी त्याच्या करिअरच्या दृष्टीने चांगली होती. त्याला चांगली पोस्ट मिळणार होती. शिवाय पगारही होता त्यापेक्षा कितीतरी जास्त मिळणार होता. पुढचा विचार करता सिंगापूरला तो एकटाच जाईल असा निर्णय आम्ही घेतला. तो तिथे गेल्यावर आम्ही रोज फोनवर बोलायचो, व्हिडिओ कॉल करायचो. पण तो गेल्यावर मात्र मला कंटाळा आला होता. मला सगळं एकट्यानंच करावं लागत होतं. आधी तो मला बऱ्याच गोष्टीत मदत करायचा. स्वयंपाक करायचा, मुलाची शिशू काढायचा, कपडे बदलायचा. त्याला आवडायचं ते. पण आता हे सगळं माझ्या एकटीवरच आलं. माझी फार घुसमट व्हायची. दिवसभर बोलायला कुणीच नसायचं. नंतर तर तो माझ्या मागे मागेच राहायला लागला. झोपायचा तेही मी जिथे जाईन, ज्या खोलीत असेन तिथेच, माझ्याच जवळ. मी तिथून हळूच निघाले की काही मिनिटात जागा व्हायचा आणि भोकाड पसरायचा. तो जणू माझ्या पाठीवरच एक बांडगुळच झाल्यासारखा वाटायचा मला. आजोबा किंवा आजी यांच्याबरोबर बाहेर फिरायलाही जायचं नाही. मला सुरुवातीला छान वाटलं. आपलं बाळ, त्याला किती लढा आहे आपला. पण नंतर मात्र बंधन वाटू लागलं. कंटाळा आला. मी जिथे जाईन तिथे हा माझ्या मागे मागे, माझा पदर किंवा ओढणी धरून हजर. त्याला थोडं थोडं बोलायला येऊ लागल्यावर तो आई बाबा याशिवायही काही निरर्थक शब्द बडबडू लागला. एकदा दोनदा मला इतका कंटाळा आला की मी त्याला ओरडून म्हणाले, आय डोंट लाईक युअर कंपनी. बिचारा नुसता टकामका डोळ्यांनी पाहत राहिला माझ्याकडे. कदाचित माझ्या मोठ्या आवाजाने असेल. मग रडायला लागला. मला असं वाटलं तेव्हा की 2 थोबाडीत मारून गप्प करावं त्याला, म्हणावं, चुप बैस, एकदम गप्प. पण नंतर मात्र मला छान वाटलं. माझ्यावरचं बांडगुळ या विचाराने मी सुखावलं. माझ्याशिवाय त्याचं अस्तित्व शून्य होतं. खरं तर मी आहे म्हणूनच त्याला अस्तित्व होतं. मी त्याला झिडकारलं तर तो एक असहाय्य, मूर्ख आणि निरागस बालक होता. अ पोअर लिटल गाय. 1 वर्ष होत आलं होतं. पण तरी नवऱ्याचं तिकडचं काम संपलं नव्हतं. अजून काही महिने तरी त्याला तिथे थांबावं लागणार होतं. त्याने हे सांगितलं तेव्हा मला रडू देखील नीट फुटलं नाही. इतकं वाईट वाटलं. सुन्नत झाली.
मला वाटलं जणू तो आता पुन्हा येणारच नाही आणि मुलाची सगळी जबाबदारी आपल्यावरच पडणार. आपलं आयुष्य आता असंच यातच जाणार. हा मुलगा म्हणजे आपल्या गळ्यातलं लोढणं होणार. आपण याच्या घाण्याला बांधलेला एक बैल आहोत. इतका तिरस्कार आणि नकारात्मक भाव माझ्या मनात दाटून आला होता ना त्यावेळी की मुलाचं तोंडही पाहू नये असं वाटलं. सारखं दिसेल ते तोंडात घालणारा, तोंडाला लाळ लागलेला आणि मोठमोठ्या निर्विकार डोळ्यांचा तो मठ्ठ. मी एक दोनदा आईला थोडंसं आडून आडून असं सांगितलं देखील की मला कंटाळा आलाय ग, तुम्ही घेऊन जा ना त्याला 2-3 दिवस. तर ती एकदम उखडलीच. अगं काय आई आहेस का काय तू? तुझं पोटचं पोर आहे ना तो, मग तुझी जबाबदारी आहे ती. मला वाटलं की आपण हे आई पण आपल्यावर लादून घेतलंय. मूल जन्माला आलं तेव्हापासून ते आपल्याला चिकटलं आणि आता कदाचित आयुष्यभर. माझ्यात आई होण्याच्या सगळ्या शक्यता असल्याने हे आई पण श्वापदासारखं दबा धरून होतच. संधी मिळाली आणि त्याने माझ्या मानगुटीवर उडी घेतली. आता त्यातून सुटका केवळ अशक्य. अशक्य? पूर्णतः अशक्य नाही. खरं तर काहीतरी मार्ग असेलच. मी त्याला पाळणाघरात ठेवायचा पर्याय निवडला. पण मी तिथून निघून आले की तो जे रडायचा त्याने माझा सगळा धीरच खचून जायचा. त्याचा आकांत कानात घुमायचा. मग मी त्याला परत घेऊन यायचा. तो असहाय्य बिचारा जीव. त्याच्याकडे पाहून मला कीव यायची आणि हसूही. कधी कधी एक आई म्हणून किंवा माणूस म्हणून त्याचं रडणं ऐकून मीही रडायचे. पण मला त्याचा राग यायचा. मला वाटायचं हे असहाय्य आणि बिचार बांडगुळ माझ्यावर अंकुश ठेवते, मला त्याच्यानुसार कठपुतळ्याप्रमाणे खेळवते. एके दिवशी नवऱ्याने सांगितलं की सिंगापूरमधला त्याचा प्रकल्प जवळपास संपलाय. ते ऐकून मी इतकी आनंदित झाले की मुलाची मी मोठी पापीच घेतली. जणू त्याला सांगत होते की आता तुझ्या तावडीतून माझी अंशतः तरी सुटका होईल. पण नवऱ्याने पुढे जे सांगितलं त्याने मात्र मी अधिकच निराश झाले. तो म्हणाला, पण मला अजून काही महिने US ला जावं लागणार आहे. ते झाले की मग मी भारतात. मी भयंकर निराश झाले. मला वाटलं की सिंगापूरमध्ये त्याला कंपनीतलीच कोणी भेटली तर नसेल ना, म्हणून आता तिला घेऊन हा US ला कामानिमित्ताने मजा मारायला चाललाय. असं असेल तर काय पातळीवरचे संबंध असतील त्यांचे. मी मोठ्या सुरीने ब्रेडचा लोफ कापत कापत विचार करत होते. म्हणजे आपण त्याच्यावर अवलंबून आहोत, तशीच तीही त्याच्यावर अवलंबून असेल तर ठीक आहे. मग आम्ही दोघी समान पातळीवरच्या होऊ. पण त्यापेक्षा जास्त काही असेल तर, ती आपल्यापेक्षा वरचढ असेल तर. काय विचार करतोय आपण. आपला नवरा अजिबात असा नाहीये. आणि असलंच असं काही तर लपवून ठेवणाऱ्यातला तर तो नक्कीच नाहीये. काय झालंय आपलं मन. डेंजर. काळ्या कुट्ट खोल्यांचा तुरुंग. एक एक विचारांचा कैदी असा बाहेर येतो आणि विष कालवू लागतो. पण हे असे विचार का आले आपल्या मनात. किती प्रामाणिक आणि चांगला नवरा आहे आपला. आपल्यावर प्रेम करणारा, आपली काळजी घेणारा. तरी ही संशयाची पाल चुकलीच. ही संशयाची पाल दबा धरून असतेच. फक्त संधी मिळायचा अवकाश. आपल्या मनाला असा विचार शिवलाच तरी कसा. आपण बोलून नाही दाखवला, पण मनात आला म्हणजे तो निर्माण झालाच ना. उच्चारला गेला नाही म्हणजे त्याचं अस्तित्व नाही असं थोडीच. आहेच त्याचं अस्तित्व. आणि आता त्याचा जन्म झालाय म्हणजे तो थोडाफार राहिलाच नाही मनात. याला कारण आहे या मुलाचा जन्म. हा जन्माला आला म्हणून पैशांसाठी नवऱ्याला सिंगापूरला जावं लागलं. याच्यामुळेच आपल्याला वैताग आलाय. याचं हे असं माझ्यावर अवलंबून असणं, त्याची कीव येणं, त्याचा सगळा अस्तित्व भार आपल्यावर ओझं होणं, त्यामुळे आपलं मन असं सैरभैर आणि कलुषित होते. हे सगळं याच्या जन्मामुळेच झालंय. हाच सगळ्याला कारणीभूत आहे. या सगळ्यामागे हाच आहे. मी असा विचार करत असतानाच मुलगा माझ्या पायापाशी आला. त्याला पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मी हातातला तो मोठा सुरा त्याच्यावर वेडा वाकडा सपासप चालवला. तो रडू भेकू लागला, मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याचा तो आवाज माझ्या आणखीनच डोक्यात गेला. मी आणखीन चिडले आणि चित्कारून सुरात दुप्पट वेगाने चालवू लागले. त्याचा आवाज शांत झाला, पण मी थांबले नाही. सुरात चालवतच राहिले.
मी भानावर आले. माझे हात रक्ताने माखले होते. माझ्या अंगावर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या आणि माझ्या पायाशी रक्ताचं थारोळं साचलं होतं. माझी शुद्ध सरपली आणि त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. त्यानंतर मी इथे होते. मीच माझ्या मुलाला मारले. बस. क्लिप संपली. हे सगळं ऐकून मी भंजाळलो, सैरभैर झालो. त्या मानसशास्त्रज्ञ बाईंना मी म्हणालो, मॅडम, मी जरा 2 मिनटं बाहेर जाऊन येऊ. आय नीड सम टाईम. ऑफकोर्स मला सिगरेट ओढायची होती. इमारतीच्या बाहेर रस्त्यावर आल्यावर वर्दळीच्या वाहनांच्या आवाजाने मला वास्तवाची जाणीव झाली. एका कोपऱ्यात असलेल्या छोट्याशा चौथऱ्यावर मी बसलो. सिगरेट पेटवली, धूर आत घेतला आणि बाहेर सोडला. नंतर दीर्घ इन केलं. वाहनांचे आवाज माझ्या आत जाणीवेत धूसर होत गेले आणि एक एक प्रश्न स्वतःच्या आवाजात ऐकू येऊ लागले. आपण जे ऐकलं ते खरे? ती बोलणारी आपलीच बायको होती. पुन्हा दीर्घ इन. काय रिॲक्ट करणार आहोत आपण यावर? काय रिॲक्ट झालं पाहिजे? सिगरेटमुळं थोडं बरं वाटलं. मी आत गेलो. जाण्यापूर्वी टॉयलेटमध्ये जाऊन तोंडावर पाणी मारलं. जरा आणखी रिलॅक्स वाटलं. मी जे ऐकलं होतं त्यातला एक एक भाग, एक एक मुद्दा सुटासुटा केला. खोलीत गेल्यावर मानसशास्त्रज्ञ बाईंनी कसंनुसं हसत माझं स्वागत केलं. त्या हसण्यात थोडा अवघडलेपणा आणि थोडी सहानुभूती होती. मी थेट मुद्द्याचंच बोलते, बाई बोलू लागल्या. मला काखेत कपाळावर थोडा घाम फुटला. आपण ऐकलेला व्हिडिओ नक्कीच शॉकिंग आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मिसेसना इथे आणलं तेव्हा आम्हाला काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. कारण तिने जे सांगितले त्यातलं काहीच घडलेलं नाहीये. बाई म्हणाल्या, म्हणजे असं की मी सिंगापूरला गेलो होतो हे खरंय, पण तिने आमच्या मुलाचा खून नक्कीच केला नाहीये, ते शक्यच नाहीये. पण त्यांनी तसा स्पष्ट शब्दात कबुली जबाब दिलाय. हा दिला असेल, पण जे नाहीच त्याचा कसा खून होईल? आम्हाला मूलच नाहीये तर ती त्याचा खून कसा काय करणार? बाई अवाक झाल्या. त्यांना काय बोलावं हे सुचलं नाही. आम्हाला मूल नाहीये हे 100% सत्य आहे. पण तिने जे जे काय सांगितलं त्याचा विचार करता मला काही गोष्टी आता थोड्या थोड्या लक्षात येत आहेत. बाईंनी मला मध्येच थांबवलं. सॉरी, पण आम्हाला तुमचंही बोलणं रेकॉर्ड करावं लागेल. त्यांनी फोन करून कॅमेरा मागवून घेतला. कॅमेरा नीट लावून ट्रायल घेतल्यानंतर त्या पुन्हा जागेवर बसल्या. म्हणाल्या, सांगा. काही वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत, मी बोलू लागलो. लग्न झाल्यानंतर मूल हवं का नको यावर आम्ही बराच काथ्याकूट केला. हवं यासाठी ही कारणं होती आणि नको यासाठी तर बरीच होती. बायकोने ते सांगितले क्लिपमध्ये. एकूणच हा निर्णय घेणं कठीण होतं. पण बराच खल करून आम्ही शेवटी चान्स घ्यायचा असं ठरवलं. आम्ही खूप प्रयत्न केले पण यश येत नव्हतं. आम्ही नको म्हणत होतो तेव्हा आम्ही आमच्या भावनांकडे, मनातल्या हळव्या कोपऱ्यांकडे दुर्लक्ष केलं, सप्रेसच केलं असं म्हणूयात. तेव्हा आम्ही प्रॅक्टिकली खमके होतो. पण आता मात्र आम्ही सगळे प्रॅक्टिकल मुद्दे सोडून मूल हवं असं ठरवलं आणि आम्हाला हवं ते होत नव्हतं. फार कठीण काळ होता तो. बायकोने ते फारच मनाला लावून घेतलं होतं. तिला वाटायचं की आपणच आधी नाही केलं आणि आता तो जीव एका अर्थी जणू आपल्याला इंगा दाखवतो. मी तिची समजूत काढायचा प्रयत्न करायचो. कधी कधी तर ती एकटीच बोलायची. असं काय रे करतोस तू? हे बघ, माझ्या आत नाही काय येणार तू? हा, तुझी आई आणि तुझा बाबा किती वाट पाहतोय तुझी. बरं, मला माहिती आहे मीच आधी तुला नको नको म्हटलं, पण त्याचा असा सूड नको उगूस. मी तुला सॉरी म्हणते, खूपदा खूप सॉरी म्हणते, पण प्लीज तू ये, मला तू हवा आहेस. खोलीच्या दरवाजावर टकटक झाली. चहा किंवा कॉफी काय आणू मॅडम? एका पोरानं विचारलं. चहा चालेल. हां, मलाही चहाच. पुढे मला ऑफिसातून प्रमोशन मिळून सिंगापूरला जाण्याची संधी मिळाली. पण ते काम फक्त काही महिन्यांचंच होतं आणि त्याच वेळी ती प्रेग्नंट असल्याचं कळलं. आम्ही खूप आनंदात होतो. वयामुळं प्रेग्नन्सीत कॉम्प्लिकेशन्स असणार होत्या, पण डॉक्टरांच्या मते त्यावर अनेक उपाय होते. काळजी करण्याचं तसं काही कारण नव्हतं. सिंगापूरला तीही माझ्यासोबत येणार असं मी गृहीतच धरलं होतं. पण तिने यायला साफ नकार दिला.
तिला अशा स्थितीत परदेशात, नव्या जागेत, नव्या देशात जायचं नव्हतं. माझं कामही 2-3 महिन्यांचंच असल्याने मीही तिला फार आग्रह केला नाही. आणि इथे काही लागलं तर पाहायला तिचे आणि माझे आईवडील होतेच. शिवाय फोन, व्हिडिओ चॅट होतच. सिंगापूरला जाण्यामागे आर्थिक कारणही होतं. आमच्या आयुष्यात एक नवा जीव येणार होता. त्यासाठी पैसे लागणार होतेच. प्रमोशनने माझ्या पगाराच्या पॅकेजमध्ये देखील बरीच वाढ होणार होती. शिवाय भारतातून कायमस्वरूपी कुठेही जायचं नव्हतं. आमच्या आयुष्यात 2 चांगल्या गोष्टी घडत होत्या. त्यामुळे आम्ही खूप खुश होतो. तिच्या आत काहीतरी कलाकलाने वाढतंय याचा तिला कोण आनंद झाला होता. ती मला तिच्या पोटावर डोकं टेकवायला सांगायची आणि म्हणायची, येते का हो काही ऐकू? मी नाटक करायचो, येतं की ऐकू. आपलं बाळ हसतंय आणि म्हणतंय, थँक्यू, मला तुम्ही या जगात आणणार आहात. ती मला म्हणायची, आपण आणतोय त्याला या जगात. तो स्वतःहून नाही तर आपल्यामुळे येणार आहे या जगात. मी सिंगापूरला गेल्यावर सगळं नीट चाललं होतं. तिची आई दररोज चक्कर टाकायची घरी. माझे आई बाबाही जायचे. सिंगापूरला असताना मला काही आठवडे US ला जावं लागलं होतं. पण तो दिवस मला अजूनही आठवला की अंगावर काटा येतो. सर्वात वाईट दिवस होता तो आमच्यासाठी. मी नेहमीप्रमाणे घरी फोन केला तर तो माझ्या आईने उचलला. तेव्हा आईने मला आडेवेडे घेत सांगितलं, मिस कॅरेज. मी होतो US ला, 7 समुद्रापार. मी परत जाऊ शकत नव्हतो. ते शक्यच नव्हतं. मी आईला म्हणालोही की मी येऊ का ग? तर आई म्हणाली की नको नको, काही आवश्यकता नाही. आम्ही आहोतच सगळे, तू काळजी नको करूस. ती देखील नीट आहे तशी, पण थोडा वेळ लागेलच या धक्क्यातून सावरायला. मी इतका अस्वस्थ झालो होतो की काही सुचत नव्हतं. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीपासून लांब असता. तुमचं आणि तिचं तुम्हाला अत्यंत हवं असलेलं काहीतरी संपतं हे तुम्हाला माहीत नसतं तोवर ठीक असतं. पण माहीत झाल्यावर मात्र सैरभैर होतं नुसतं. पिंजऱ्यातल्या जनावरासारखं हतबल झालो होतो. मला त्या रात्री झोप लागणं शक्य नव्हतं. माझ्यासोबतही कोणी नव्हतं. एकटेपणा फक्त. ती रात्र मी बायको कशी असेल, तिला काय वाटत असेल, आपण सिंगापूरला आलो खरे, पण ज्यासाठी आलो ते आता संपलंय, आता पुढे काय करायचं या विचारातच घालवली. मग मी स्वतःला धीर दिला. आयुष्य खूप मोठं आहे असं मी स्वतःला समजावलं. दुसऱ्या दिवशी मी बायकोशी बोललो. ती खूप रडली. मला तिचा तो रडण्याचा आवाज अजूनही जसाच्या तसा आठवतो. तो आवाज, तिचा आकांत मी विसरूच शकत नाही. ती मला म्हणाली, एखाद्या व्यक्तीसोबत आपण जेव्हा राहतो, तिच्यासोबत काही तास, काही क्षण घालवतो, तेव्हा ते आपल्या आठवणीत जमा होतात. मग ती व्यक्ती जाते आणि ते मागचं आठवून आपल्याला वाईट वाटतं आणि छानही वाटतं. पण इथे तर ती व्यक्ती आपण पाहिलीही नव्हती. ती केवळ आहे इतकंच आपल्याला माहित होतं. त्या असण्याच्या एका धाग्याच्या तंतूने आपण आयुष्यात काहीतरी विणू पाहत होतो. आणि एके दिवशी आपल्याला कळलं की आता तिथे काहीच नाहीये. खरंच काहीच नाहीये. मी तिला समजावलं की हे पहा, का आयुष्य खूप मोठं आहे, नीट राहा. त्यानंतर काही दिवसात ती अगदी नेहमीसारखी झाली. आता तो विषय काढायचा नाही असं आम्ही ठरवलं. पण हे सगळं स्वीकारणं आणि पचवणं सोपं नव्हतं. तिने खूप स्वप्न पाहिली होती. तिची ओढ तीव्र होती. मग मी ठरवलं की तिला तिचा वेळ द्यायला हवा आणि ती देखील तसं स्वतःहून म्हणत होती. चहा आला. चहाचा गरमपणा घशातून रक्तात गेल्याने जरा बरं वाटलं. बाईंनी विचारलं, तुमच्या आजूबाजूला काही लहान मुलं होती का, जी तुमच्याकडे यायची, खेळायची, किंवा असं कोणाविषयी तुमची मिसेस तक्रार करायची? मला प्रश्नाचा रोख कळला. नाही, आमच्या आजूबाजूचे बरेचसे फ्लॅट बंदच होते. त्यांचे मालक हे बाहेरगावीच असायचे. कधीतरी कोणीतरी यायचं. पण हो, ती एक तक्रार मात्र नेहमी करायची. घरी येणाऱ्या कबुतरांबद्दल. ती स्वयंपाकघर आणि हॉलच्या खिडकीतून येणाऱ्या कबुतरांविषयी सारखी तक्रार करायची. जवळपास रोजच. मला म्हणायची, या कबुतरांचं काहीतरी कर रे. जरा खिडकी उघडी दिसली की आली आत, घुमत बसतात नुसती आणि घाण करतात.
एवढी छान मोठी खिडकी असूनही ती बंदच ठेवायची म्हणजे निव्वळ मूर्खपणाच नाही का? मध्ये एकदा तर आमच्या बाथरूममध्ये घुसून घरटं केलं होतं त्यांनी. त्यांना हकलवता हकलवता वैताग आला. ती कबुतरं गेल्यावरही त्यांचा वास्तव्याचा एक कुबट घाणेरडा उग्र वास तिथे भरून राहिला होता. तो वास होता त्यांनी तिथे केलेल्या घाणीचा, टाकलेल्या अंड्यांचा. त्या प्रसंगापासून तिच्या मनात कबूतर या जमातीविषयीचा राग अधिकच वाढला. एकदा काय झालं, चुकून तिच्या हातून किचनची खिडकी उघडी राहिली. ही संधी साधून कबूतर आत आली. ती मला रागाने म्हणाली, काय सारखी घू 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 करत बसतात? ऐकलं तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. त्यांचा तो डार्क करडा रंग, त्यावरचा लालसर मोरपिशी रंग आणि डोळे डोक्यात जातात. वाटतं एकेकाचा गळाच घोटावा. त्यांना काय वाटतं काय? ते काय आपली मुलं आहेत की आपण त्यांना सांभाळू? तिच्या या वाक्याने मी चकित झालो. ती पुढे म्हणाली, त्यांचे ते मंद मठ्ठ भाव असलेले डोळे पाहिले की वाटतं सुरीने गळाच चिरावा त्यांचा. पोरगा कप घ्यायला आल्याने मी थांबलो. मी बाईंचं नीट निरीक्षण केलं. तेव्हा मला जाणवलं की तशी दिसायला बरी आहे ही बाई. फक्त नीट पाहिलं तरच तिची वैशिष्ट्य कळली असती. म्हणजे ती सोकॉल्ड आकर्षक कॅटेगरीत बसली नसती. तिने ग्रे रंगाची कॉटनची साडी घातली होती. मेकअप नसला तरी साडीला सूट होतील असे कानातले होते. गळ्यात काळी मोठ्या खड्यांची माळ घातली होती. रंग गोरा होता, त्यामुळे त्या साडीत ती उठून दिसत होती. त्या साडीतून अर्धवट दिसणारं तिचं पोट सुप्त आकर्षण निर्माण करत होतं. डोळे तपकिरी रंगाचे बोलके होते. छोटे कापलेले केस काळे आणि मोकळे होते. चहा झाल्यावर मी पुन्हा बोलू लागलो. तर माझी बायको इथे येण्याआधी झालं असं की मी हॉलमध्ये होतो. नेहमीप्रमाणे ती किचनमध्ये काहीतरी करत होती. छान गाणं गुणगुणत होती. मी टीव्ही पाहत होतो. तेव्हा मला कबुतराचं गुटरगू ऐकू आलं. मग पंखाची फडफड ऐकू आली आणि मग मारून टाकीन तुला, आय विल किल यू असा ओरडण्याचा आवाज आला. मी टीव्ही बंद करून आत गेलो तर ब्रेडचा लोफ रक्ताने भरलेला होता. गॅसच्या शेगडीवर रक्ताचे मोठमोठे शिंतोडे उडाले होते. बायकोच्या अंगावर, चेहऱ्यावर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. तिच्या हातात ब्रेड कापायची मोठी धारधार सुरी होती. ती तिने घट्ट धरली होती आणि तिच्या समोर किचनच्या ओट्यावर एक कबूतर रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं. जिवंत असतानाचेच निर्विकार असलेले डोळे, मरण्याआधी शेवटची धडपड करण्यासाठी अर्धवट उघडलेले पंख. बायको दातोट खात त्याच्याकडे रागाने पाहत होती. पण मी तिथे गेल्यावर तिने केलेल्या कृत्याची तिला जाणीव झाली असावी. तिने मला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. मला सारखा त्रास द्यायचा तू, सारखा सारखा यायचा, बुणबुण करायचा नुसती. वैताग आला होता मला त्याचा, वैताग. म्हणून तिचं भान हरपत होतं. तिला झोपवून मग मी तुम्हाला फोन केला. बाई माझ्याकडे पाहत होत्या तर मी त्यांच्याकडे. त्या नक्कीच गोंधळलेल्या असणार. मी मगाशी त्यांच्याकडे थोडं आडून पाहत होतो, पण आता मात्र मला त्यांच्याकडे उघड पाहता येत होतं. खरंच त्यांचं पोट सुप्त आकर्षक होतं. कदाचित अर्धवटच दिसत होतं म्हणून. मी म्हणालो, माझ्या बायकोने कोणा लहान मुलाचा खून केलेला नाहीये, तर एका कबुतराला ठार मारले. पण तिला असं वाटतंय की आपण आपल्याच मुलाला मारलंय आणि त्यामुळे तिने तिची एक कथा रचून सांगितली आहे. पण ती संपूर्ण खरी नाहीये. बाईंच्या चेहऱ्यावर थोडे गोंधळल्याचे व किंचित भीतीचे भाव होते. यावर काय बोलावं हे तेव्हा तरी त्यांना सुचत नव्हतं. आता त्यांच्याकडच्या कॅमेऱ्यावर होत्या दोन गोष्टी, एक बायकोची आणि एक माझी. दोन वास्तव, दोन बाजू. नवऱ्याचं लक्ष आपोआपच बाईंच्या साडीतून दिसणाऱ्या गोऱ्या रंगाकडे जात होतं. अधिक काही घडण्याआधी तो तिथून निघाला. बाईंनी कसानुसं हसत, 1-2 दिवसात तुम्हाला कळवते असं म्हणत त्यांचा निरोप घेतला. पण या सगळ्या प्रकारामध्ये मला, म्हणजेच ही गोष्ट रचणाऱ्याला मात्र चित्रविचित्र स्वप्न पडायला लागली. त्यातले सगळे तपशील मला कधीच आठवले नाहीत. पण आठवणारे काही असे. बायकोने मारलेल्या कबुतराऐवजी तिथे मानसशास्त्रज्ञ बाईंचं मुंडकं आहे. मला मूल झालं आणि ते अर्ध कबूतर अर्ध माणूस होतं. ते गुटरगू करत रडत होतं. मी त्या आकर्षक गोऱ्या पोटावर ओठ फिरवत होतो. त्यानंतर सुरी फिरवत होतो. त्या बाईंच्या पोटातून मुलाऐवजी कबूतर बाहेर आलं होतं. हे माझंच आहे मॅडम, माझाच स्पर्म दिला मी तुम्हाला, असं म्हणत मी त्यांना कॉन्ग्रॅट्स करत होतो.
त्या स्तिमीत गोंधळलेल्या होत्या, भांबावलेल्या होत्या. मी जाम डिस्टर्ब झालोय आणि आता मला या सगळ्या स्वप्नांची कथा तयार करून त्यातून बाहेर पडायचंय. पण मला कळतच नाहीये की या सगळ्याची कथा सांगायची तरी कशी.